नमस्कार, ज्ञानज्योती एज्युकेशनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण राज्यसभेची निवडणूक प्रक्रिया हा जो टॉपिक आहे आणि ती प्रक्रिया कशी असते याच्याबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। हा थोडासा विषय किचकट आहे, बऱ्याच पोरांना यातलं काही बाबी नकळत राहून जातात, तर त्या सर्व मी या व्हिडिओमध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहे। आपण बघतोय राज्यसभेच्या सदस्यांची निवडणूक प्रक्रिया। ठीक आहे, सुरुवात करूयात। तर भारतात संसदीय शासन व्यवस्था आहे। बघा, दोन प्रकारची शासन व्यवस्था असते, एक असते संसदीय शासन व्यवस्था आणि एक असते अध्यक्षीय शासन व्यवस्था। जेव्हा भारत स्वतंत्र झाला तेव्हा भारतासमोर हा प्रसंग निर्माण झाला होता की आपण कोणत्या प्रकारची शासन व्यवस्था निवडली पाहिजे। परंतु ब्रिटिशांनी पूर्वीपासूनच भारतात संसदीय शासन व्यवस्था आपल्याकडे ठेवली होती आणि या व्यवस्थेमध्ये कसं उत्तरदायित्व जे शासनमध्ये जे नेते बसलेले असतात त्यांचे एक उत्तरदायित्व निश्चित करता येते, त्याच्यामुळे आपण ही संसदीय शासन व्यवस्था निवडलेली आहे। संसदीय शासन व्यवस्थेलाच एक दुसरा शब्द आहे, त्याला म्हणतो आपण वेस्टमिन्स्टर पद्धतीची व्यवस्था। हे वेस्टमिन्स्टर का म्हणतो? कारण की ब्रिटनमधली एक जागा आहे ज्याला आपण वेस्टमिन्स्टर म्हणतो आणि त्या वेस्टमिन्स्टर जागेतच ब्रिटनच्या संसद आहे, त्याच्यामुळे याला वेस्टमिन्स्टर पद्धतीची व्यवस्था असं पण म्हणतात। पण नेमका संसदीय शासन व्यवस्थेचा अर्थ काय? तर जे कार्यकारी मंडळ असतं, कार्यकारी मंडळ जे असते ते आपले कार्य आणि कृतीसाठी जेव्हा कायदे मंडळाला उत्तरदायी असतं, जे कार्यकारी मंडळ असतं ते आपल्या कार्य आणि कृतीसाठी जेव्हा कायदे मंडळाला उत्तरदायी असतं त्या व्यवस्थेला आपण म्हणतो संसदीय शासन व्यवस्था। मग कार्यकारी मंडळात कोण येतं? तर राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, मंत्रिमंडळ हे सगळे काय आहेत? कार्यकारी मंडळातले सदस्य आहेत। हे जेव्हा आपल्या कार्य आणि कृतीसाठी कायदे मंडळाला उत्तरदायी असतात, उत्तरदायी असणं म्हणजे काय की समजा एखादी भारतात गोष्ट घडली तर जेव्हा आपला एखादा मंत्री असतो त्या मंत्रीच्या संदर्भात ती गोष्ट असते तेव्हा तो कायदे मंडळात म्हणजे संसदेत जाऊन म्हणजे लोकसभा राज्यसभेमध्ये जाऊन सगळं एक्सप्लेनेशन देतो, त्यालाच काय म्हणतो आपण? संसदीय शासन प्रणाली। म्हणजेच आपली जे मंत्री असतात ते आपल्या कार्य आणि कृतीला म्हणजे आपण जे काही त्यांनी केलेलं आहे त्या प्रत्येक गोष्टीला जेव्हा कायदे मंडळात म्हणजे लोकसभा राज्यसभेमध्ये जेव्हा एक्सप्लेन करतात त्या व्यवस्थेला आपण म्हणतो संसदीय शासन व्यवस्था। मग संसदीय शासन व्यवस्थेमध्ये दोन गृह असतात, एक असतं लोकसभा आणि दुसरं असतं राज्यसभा। आता लोकसभेला दोन नाव आहेत, एक आहे कनिष्ठ सभागृह किंवा प्रथम गृह। आता याला कनिष्ठ सभागृह का म्हणतात? हे वयाच्या तुलनेत म्हणतात, कारण की लोकसभेत जर तुम्हाला निवडून यायचं असेल तर तुम्हाला मिनिमम एज 25 आहे, ठीक आहे, आणि राज्यसभेत जर यायचं असेल तर मिनिमम एज 30 आहे। त्यामुळे लोकसभेला कनिष्ठांचं सभागृह म्हणतात आणि राज्यसभेमध्ये वरिष्ठ लोक जास्त येतात त्यामुळे त्याला वरिष्ठांचं सभागृह म्हणतात। दुसरी टर्म काय की लोकसभेला प्रथम गृह म्हणतात तर राज्यसभेला द्वितीय गृह असं म्हणतात। का? कारण की लोकसभेला प्रत्येक बिल बाबत म्हणजे मोस्टली जे बिल असतात जसं मनी बिल असेल म्हणजे अर्थविधेयक असेल, वित्त विधेयक असेल किंवा इतर कोणतेही विधेयक असतील, बजेटच्या बाबतीत लोकसभेला प्रथम अधिकार असतात, त्याच्यामुळे यांना प्रथम गृह असं म्हणतात। आणि राज्यसभेला लोकसभेच्या तुलनेत काही विधेयकाच्या बाबतीत दुय्यम अधिकार असतात त्यामुळे त्याला द्वितीय गृह म्हणतात। आज आपला फोकस हा लोकसभेवर नसणार आहे। आपल्याला सर्वांना माहिती आहे लोकसभेचे जे खासदार असतात ते कसे निवडले जातात, आपल्याकडेच आपणच मतदान करतो आणि आपणच त्यांना लोकसभेत पाठवतो। परंतु आज आपला मेन मुद्दा असणार आहे राज्यसभेच्या खासदारांबद्दल। तर राज्यसभेमध्ये सध्या एकूण सदस्य किती आहेत? 250 सदस्य आहेत। त्यापैकी ॲक्च्युअलमध्ये निवडणूक किती लोकांची होते? 245। मग हे 5 कुठे गेले? तर 5 आपण भविष्यात पाकिस्तान ऑक्युपाइड काश्मीर आणि अक्साई चीन हे दोन भाग आपण भविष्यात घेणार आहोत, त्याच्यासाठी आपण 5 सीट रिकाम्या ठेवलेल्या आहेत। आता हे 245 पैकी 233 सदस्य अप्रत्यक्ष निवडून येतात आणि 12 सदस्यांना राष्ट्रपतीद्वारे नामनिर्देशित केलं जातं। हे सर्वांना माहितीच आहे। मग नामनिर्देशित म्हणजे काय की राष्ट्रपती त्यांना असं त्यांच्या नावाने त्यांना कोणतीही निवडणूक न होता राष्ट्रपती त्यांना थेट राज्यसभेत पाठवतात। मग तुम्हाला जर असा प्रश्न आला की राज्यसभेतले सर्व खासदार हे अप्रत्यक्ष निवडणुकीतनं निवडले जातात का, तर हे वाक्य चुकीचं ठरणार आहे, कारण की सगळेच अप्रत्यक्ष निवडणुकीने नाही आहेत, तर 12 सदस्य असे असतात जे नामनिर्देशित सुद्धा असतात। मग त्यांच्यासाठी 4 क्रायटेरिया आहेत, सगळ्यांना हे पाठ पाहिजे। कला, साहित्य, विज्ञान आणि समाजसेवा। कला, साहित्य, विज्ञान आणि समाजसेवा हे
12 लोक या 4 क्षेत्रातनं राष्ट्रपतीद्वारे निवडले जातात. आज आपला फोकस असणार या 233 अप्रत्यक्ष सदस्यांवर. बघा, 233 अप्रत्यक्ष सदस्यांची निवडणूक. सगळ्यात पहिले यांना निवडून कोण देतं? हे 233 सदस्य जे राज्यसभेत आलेत यांना निवडून कोण देतं? तर निवडून आलेले राज्य विधानसभेतील सदस्य. म्हणजेच कोण रे? आता बघा, महाराष्ट्रामध्ये जे आमदार आहेत, MLA म्हणतो आपण त्याला, मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह असेंब्ली, तर हे राज्यसभेचे सदस्य पाठवतील. किंवा पुढे निवडून आलेले केंद्रशासित प्रदेशातील सदस्य. मग अशा आपल्याला माहिती आहे 3च केंद्रशासित प्रदेश आहेत ज्याच्यात विधानसभा आहे, दिल्ली, पुदुच्चेरी आणि जम्मू अँड काश्मीर. तर दिल्ली 3 राज्यसभेत खासदार पाठवते, पुदुच्चेरी 1 पाठवते आणि जम्मू काश्मीर 4 पाठवते. पण तुम्हाला एक गोष्ट कळाली की ज्या ज्या राज्यात आणि केंद्रशासित प्रदेशात विधानसभा आहे त्या विधानसभेत निवडून आलेल्या, निवडून इलेक्टेड मेंबर, नॉमिनेटेड नाही, तर निवडून आलेले सदस्य राज्यसभेमध्ये खासदार पाठवतात. मग त्याची प्रक्रिया काय हे आपण थोड्या वेळात बघणारच आहोत. पुढे भारतीय संविधानाचं 4th शेड्यूल म्हणजे 4थं परिशिष्ट काय म्हणतंय की राज्यसभेच्या जागा या त्या राज्यातील लोकसंख्येवर अवलंबून आहेत. मग त्या राज्यात जशी लोकसंख्या असेल त्या राज्याच्या लोकसंख्येनुसार त्यांना राज्यसभेत स्थान दिलं जाईल. मग UP मध्ये 31 आहे, महाराष्ट्रातून 19 जातात, बिहार पश्चिम बंगालमधनं 16 जातात, हरियाणामधनं 5 जातात, राजस्थानमधनं 10 जातात, नॉर्थ ईस्ट मधल्या आसाम सोडलं तर बाकी सर्व राज्यातनं 1-1 जातात. तर हे सगळं का? त्या राज्यांच्या तुलनेत. पण अमेरिका एक असा देश आहे, अमेरिकेमध्ये 50 राज्य आहेत आणि त्या 50 राज्यातनं प्रत्येक राज्यातनं फक्त 2च खासदार जातात त्यांच्या वरिष्ठ गृहात आणि त्यांची टोटल वरिष्ठ सभागृहाची संख्या 100 आहे. म्हणजे अमेरिकेत त्या राज्यांमध्ये समानता ठेवलेली आहे, परंतु भारतात तशी काही समानता नाही आहे. ज्याची लोकसंख्या जास्त त्याला जास्त खासदार पाठवण्याची संधी भेटते. ठीक आहे, 4th शेड्यूल लक्षात ठेवा आणि ते UP, महाराष्ट्र आणि बिहार पश्चिम बंगाल यांचा क्रम लक्षात ठेवा. पुढे कलम 83 राज्यसभा हे कायमस्वरूपी गृह आहे. आता बघा 2 वाक्य तयार होतात. समजा तुम्हाला असा प्रश्न विचारला की राज्यसभेच्या गृहाचा कार्यकाळ 6 वर्ष आहे का? तर ते गृहाचा कार्यकाळ 6 वर्ष नाहीये, ते वाक्य चूक ठरणार. कारण की कलम 83 काय म्हणते की राज्यसभा हे कायमस्वरूपीचं गृह आहे. जर प्रश्न असा आला की राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ 6 वर्ष आहे का? तर ते वाक्य बरोबर ठरेल. आणि जर असं आलं की राज्यसभेच्या सदस्यांचा कार्यकाळ 6 वर्ष हा संविधानात नमूद आहे का? तर ऍक्च्युली ते संविधानात नाहीये, त्याच्यासाठी एक कायदा केला होता आणि त्या कायद्याअंतर्गत त्यांना 6 वर्षाचा टेन्युअर दिलेला आहे. त्यामुळे 3 वेगवेगळ्या गोष्टी आहेत त्या व्यवस्थित लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. मग हे राज्यसभा जर कायमस्वरूपी सदस्य असेल तर तिकडे कसं काय, म्हणजे निवडणुका वगैरे कशा होतात? तर बघा, समजा आपण असं गृहीत धरलं की राज्यसभेमध्ये सध्या 90 सदस्य आहेत, तर 90 पैकी दरवर्षी 1/3 म्हणजे 1/3 सदस्य रिटायर होतात. म्हणजे काय होणार रे? दरवर्षी नाही, दर 2 वर्षांनी. काय होणार की दर 2 वर्षांनी 30 सदस्य बाद होणार आणि नवीन 30 सदस्य ऍड होणार. म्हणजे बघा, हा आलाय म्हणजे A, B आणि C. इथं 30 आहेत, इथं 30 आहेत आणि इथं 30 आहेत. मग पहिल्या 2 वर्षांनी हे 30 सदस्य बाद होणार आणि D मधले 30 सदस्य इथं ऍड होणार. असं करत करत ही सायकल चालू राहते आणि राज्यसभा आपले सदस्य भरत राहते. दर 2 वर्षांनी निवडणुका होतात आणि 1/3 सदस्य, हे 1/3 सदस्य त्यांची सदस्यता रद्द होते किंवा ते सदस्यत्वाचा कार्यकाळ संपतो आणि नवीन सदस्य ऍड होत राहतात. हे आपल्याला कशात दिले? कलम 83 मध्ये. पुढे पात्रता काय बाबा, राज्यसभा सदस्य होण्याची पात्रता काय? तर सगळ्यात पहिले ते भारताचे नागरिक असावे, वय वर्ष 30 पूर्ण असावे, राज्यसभा 30, लोकसभा 25, लाभाचं पद धारण करता कामा नये. म्हणजे तुम्ही राज्यसभेचे खासदार पण आहात आणि कुठली सरकारी नोकरी करून तिकडे दुसरा पण एखादा आर्थिक लाभ मिळवत असाल तर ते करायचं नाही. आणि दिवाळखोर नसावं, म्हणजे तो पूर्ण कर्जात बुडालेला किंवा त्यांनी खूप मोठा काहीतरी भ्रष्टाचार केलेला किंवा कुठेतरी बँकेचे पैसे खाऊन पळून गेलेला असा काय नसावा. हे 4 अटी राज्यसभेच्या खासदारासाठी लागू होतात. पुढे जर त्याची जागा रिकामी झाली तर बघा, समजा XYZ नावाचा एक खासदार आहे आणि त्याची जागा 3 कारणामुळे रिकामी होऊ शकते. जर त्याचा मृत्यू झाला,
जर त्यांनी स्वतःहून राजीनामा दिला आणि जर तो कोणत्याही कारणास्तव अपात्र ठरला. मग अपात्र कसा ठरेल त्याच्या बऱ्याच तरतुदी आहेत. ठीक आहे. तर त्या जागी नवीन निवडून आलेला फक्त उरलेल्या कालावधीसाठी सदस्य असतो. म्हणजे समजा XYZ ने 3 वर्ष पूर्ण केली आणि 3 वर्षात त्याचा मृत्यू झाला तर जो नवीन येईल ना तो फक्त उरलेल्या 3 वर्षासाठी खासदार असेल. हे व्हेरी इम्पॉर्टंट गोष्ट आहे. म्हणजे ही बऱ्याच पुस्तकात नाही आहे ही गोष्ट. तर जो नवीन निवडून येतो राज्यसभेचा खासदार म्हणून तो फक्त उरलेल्या टर्मसाठीच खासदार म्हणून असतो. पुढे राज्यसभेची निवडणूक. आता राज्यसभेची निवडणूक अप्रत्यक्ष होते. म्हणजे अप्रत्यक्ष म्हणजे काय रे बघा, ही लोकसभा, हा लोकसभा आहे आणि हा लोकसभेचा खासदार आहे. त्याला निवडून कोण देतं? लोक निवडून देतात. म्हणून ही निवडणूक कशी झाली? आपण त्यांना थेट निवडले, प्रत्यक्ष निवडलेलं आहे. परंतु समजा ही राज्यसभा आहे. आता राज्यसभेचा जो खासदार आहे त्याला आमदार लोक निवडून देतात आणि आमदारांना कोण निवडतं? आपण, जनता, लोक. हा, तर आपण काय करतो? आपण आमदारांना निवडतो आणि आमदार जेव्हा राज्यसभेच्या खासदारांना निवडतात त्यामुळे त्याला म्हणतो आपण अप्रत्यक्ष निवडणूक. म्हणजे इथं आपला प्रत्यक्ष सहभाग नसतो परंतु आपण निवडून दिलेल्या जनप्रतिनिधी मार्फतच तो वरचा खासदार निवडला जातो. पुढची टर्म आहे प्रमाणशीर प्रतिनिधित्व. आता एक उदाहरण घेऊया की समजा एखाद्या ठिकाणी 2000 लोक आहेत आणि 20 जागेसाठी निवडणूक आहेत. नीट आहे का? 2000 लोक आहेत आणि 20 जागांसाठी निवडणूक आहे. म्हणजेच काय रे की एक जागेसाठी तुम्हाला 100 मतं हवी आहेत, बरोबर. मग एखाद्या पार्टीला समजा 1300 मतं पडली आणि दुसऱ्या पार्टीला 700 मतं पडली तर मग काय होतं की या पार्टीला 13 आणि या पार्टीला 7 असे जे खासदार निवडून येतात त्याला म्हणतो प्रमाणशीर प्रतिनिधित्व. म्हणजे आपल्या भारतात सध्या कसं आहे की समजा हे 2000 मतदार आहेत आणि एक जागा आहे फक्त. तर एखाद्या व्यक्तीला 1000 मतं पडली, दुसऱ्या व्यक्तीला 900 मतं पडली आणि तिसऱ्या व्यक्तीला 100 मतं पडली. तरी पण या एक जागेवर हा जो 1000 आहे ना तो जिंकून येतो आणि हे 900 आणि 100 यांच्या मताला काहीच व्हॅल्यू राहत नाही. ऍक्च्युली हे 900 जे आहेत याला महत्व आहे कारण की हे 900 आणि 100ला जर तुम्ही ऍड केलं तर यांचे पण 1000 होतात. पण ही 1000 मतं अक्षरशः वाया जातात. तर भारतात सध्या प्रमाणशीर प्रतिनिधित्व नाहीये पण राज्यसभेच्या बाबतीत प्रमाणशीर प्रतिनिधित्व आहे. हे मी तुम्हाला पुढच्या एका उदाहरणात तुम्हाला स्पष्ट करतो. फक्त एवढं बेसिक लक्षात ठेवा की जर 2000 मतं असतील त्यापैकी 1300 मतं कोणाला तरी पडलेत आणि दुसऱ्याला 700 मतं पडलेत तर ही 1300 वाला जिंकतो परंतु ही 700 वाले वाया जात नाही. हे 700 वाल्यांना सुद्धा त्यांच्या मताच्या प्रमाणानुसार तेवढ्या जागा दिल्या जातात. आता हे उदाहरण आपण थोड्या वेळात घेणार आहोत. त्यानंतर एकल संक्रमणीय मतदान पद्धत. ही तीन गोष्टी लक्षात ठेवा. एक आहे अप्रत्यक्ष निवडणूक होते, दुसरा आहे प्रमाणशीर प्रतिनिधित्व आणि तिसरा आहे एकल संक्रमणीय मतदान पद्धत. आता सगळ्यात पहिले मी तुम्हाला एक गोष्ट एक्सप्लेन करतो की एखाद्या राज्यसभेच्या खासदाराला निवडून येण्यासाठी किती मताची आवश्यकता आहे हे कसं ठरतं. तर सगळ्यात पहिले बघा जेवढे मतदार असतात. आता राज्यसभेला मतदान कोण करणार आहे? एखाद्या राज्यातनं म्हणजे एखाद्या राज्यातनं तो निवडून येणार असेल तर त्या राज्यातले जेवढे आमदार निवडून आलेत तेवढे आमदार काय करणार आहेत? मतदान करणार आहेत. तर आपण एक महाराष्ट्राचं उदाहरण घेऊया की एकूण मतदार महाराष्ट्रात किती आहेत? 288 आमदार आहेत. त्यानंतर त्या राज्यातील राज्यसभाच्या रिकाम्या जागा, समजा महाराष्ट्रात 10 जागा रिकाम्या आहेत, त्यानंतर त्याला +1 करायचं आणि पूर्ण जो सगळं गणित आहे त्याला +1 करायचं. आता मी इथं लिहितो लीट. एकूण मतदार भागिले राज्यसभा जागा अधिक 1 आणि अधिक 1 हे ते ऍक्च्युअल गणित आहे. मग एकूण मतदार महाराष्ट्रात किती आहेत? 288 आमदार. 10 जागांसाठी निवडणुका होणार आहेत त्याला +1 करायचं आणि +1 करायचं. मग 10 अधिक 1 किती होतात? 11. मग 288 भागिले 11 केल्यावर 26.18 उत्तर येतं. त्याला +1 करायचं.
म्हणजे महाराष्ट्रातनं जर तुम्हाला निवडून यायचं असेल 10 जागा असतील तर तुम्हाला किमान 27 आमदारांचा पाठिंबा पाहिजे. आता आपण मूळ गणिताकडे जाऊयात. बघा, महाराष्ट्रात 288 आमदार आहेत, 10 जागेसाठी निवडणुका होणार आहेत. सध्या बीजेपी आणि त्यांच्या अलायन्स म्हणजे नॅशनल डेमोक्रेटिक अलायन्सकडे 185 जागा आहेत आणि आपण सांगितल्याप्रमाणे 27 जर मतं पडली तर काय अर्थ होतो त्याचा, तुम्हाला एक आमदार भेटला. मग या 27च्या पटीत बीजेपीकडे किती आहेत, त्यानुसार या बीजेपीला 10 मधनं 7 ते 8 राज्यसभेमध्ये खासदार पाठवता येते. याला म्हणायचं प्रमाणशीर प्रतिनिधित्व. आणि काँग्रेसला किती पाठवता येणार, 3 ते 4. म्हणजे ऍक्च्युली जास्त गणित झालं, परंतु 3 ते 4 काँग्रेसला पाठवता येणार. का, कारण की ज्यांच्या जेवढ्या जागा त्याच्या प्रमाणानुसार त्यांना तेवढे खासदारकीला पाठवता येतात. याला म्हणतात प्रमाणशीर प्रतिनिधित्व. आणि पुढची एकल संक्रमणीय मतदान पद्धत. तर एकल संक्रमणीय मतदान पद्धत म्हणजे काय, की 3 लोक आहेत, ए, बी आणि सी, आणि समजा 100 मतदार आहेत. या 100 मतदारांना काय केलं जातं, एक पावती दिली जाते, एक चिठ्ठी दिली जाते, त्याच्यावर त्यांना 3 मतदार आहेत ना, तर त्यांना 3 प्रेफरन्स लिहावे लागतात, प्राधान्यक्रम लिहावा लागतो. मग समजा एकाने बी ला प्राधान्य दिलं, एकाने ए ला प्राधान्य दिलं, एकाने सी ला प्राधान्य दिलं, तर अशा प्रत्येकाच्या चिठ्ठ्या काढून पहिलं प्राधान्य चेक केलं जातं. 100 मतदार आहेत, 100 मतदारांचं पहिलं प्राधान्य चेक केलं जाईल. समजा तुम्ही पहिलं प्राधान्य पाहिलं आणि याला 30 लोकांनी पहिलं प्राधान्य दिले, याला 20 लोकांनी पहिलं प्राधान्य दिलंय आणि याला 50 लोकांनी पहिलं प्राधान्य दिलंय, तर अशा परिस्थितीत काय होणार, याला 100च्या तुलनेत 50 मतं भेटलीत. फक्त याला 50% प्लस मतं करण्यासाठी फक्त एका मताची गरज आहे. पण हा जिंकलाय का, तर नाही, कारण की याच्यातून 50 आहे, याला 51 पाहिजे होते. ठीक आहे, मग पुढे काय होणार, याला 20, याला 30 आणि याला 50, तर याचे जो 20 आहेत तो पात्र रद्द केला जाईल. याचे जे 20 आहेत ते पात्र रद्द केले जाईल आणि हे 20 जे आहेत त्यातलं पहिलं प्राधान्य तर बी होता, परंतु यांचं दुसरं प्राधान्य चेक केलं जाईल. आणि दुसऱ्या प्राधान्यात जर याला 1 मत जरी पडलं तर हा डायरेक्ट सी जिंकून जातो. म्हणजे काय होतं बघा, की तुमचं मत वाया जात नाही. तुम्हाला ठीक आहे बाबा, तुमचा पहिला प्राधान्य दिलेला व्यक्ती जिंकला नाही, परंतु तुम्ही जो दुसरा प्राधान्य दिलाय तो व्यक्ती कदाचित जिंकू शकतो. याला म्हणतात एकल संक्रमणीय मतदान पद्धत. इंग्लिशमध्ये त्याला म्हणतात सिंगल ट्रान्सफरेबल वोट सिस्टम. म्हणजे काय, तुम्ही याला मत दिलं होतं परंतु हा पहिल्या राऊंडमध्येच हरलेला आहे, मग याचा जो पहिला प्रेफरन्स होता तो तर बाद झाला, परंतु याचा दुसरा प्रेफरन्स इतर लोकांमध्ये वाटला जाईल आणि तोपर्यंत ही क्रिया घडत राहील जोपर्यंत त्याला 50%चा मार्क क्रॉस होत नाही. ही आहे एकल संक्रमणीय मतदान पद्धत. मग राज्यसभेच्या निवडणुकीत 2 गोष्टी प्रामुख्याने बघितल्या जातात. एक आहे प्रमाणशीर प्रतिनिधित्व आणि दुसरं आहे एकल संक्रमणीय मतदान पद्धत. त्यामध्ये मी म्हटलं होतं की राष्ट्रपतीच्या निवडणुकीत खुली मतदान पद्धत नसते, परंतु इथं काय मर्यादित खुली मतदान पद्धत आहे. म्हणजे काय, तुम्ही फक्त तुमच्या पक्षाच्या अधिकृत सदस्याला तुमचं मतपत्र दाखवू शकतात. मग तुम्ही जेव्हा राज्यसभेच्या निवडणुकीच्या वेळेस तुमचं जे प्राधान्यक्रम असतं ते जेव्हा मतपेटीत टाकायला जातं तेव्हा फक्त पक्षाचा एक अधिकृत सदस्य तिकडे बसलेला असतो, त्याला फक्त दाखवायचं की मी तुम्ही सांगितल्याप्रमाणे टाकलेलं आहे. पण जर तुम्ही विरोधात टाकलं तर त्याचा काय फरक पडतो का, तर तुमच्यावर राज्यसभा निवडणुकीच्या टायमाला पक्षांतर बंदी कायदा लागू होत नाही. याची आपण चर्चा पुढे करणार आहोत. त्याच्या आधी आपण उमेदवार म्हणून उभं राहण्यासाठी काय काय अर्हता किंवा क्रायटेरिया आहे तेवढं बघून घेऊ. फक्त बघा, 10,000 रुपये अनामत रक्कम तुम्हाला द्यावी लागते आणि SC ST असेल तर त्याला फक्त 5,000 रुपये आहे, प्लस 10% आमदारांचं तुम्हाला समर्थन पाहिजे किंवा 10 आमदारांचं समर्थन पाहिजे आणि या दोघांपैकी जे कमी असेल ते. आता समजा महाराष्ट्रात 288 आमदार आहेत, त्याचं 10% म्हणजे किती होतं रे, 28.8 म्हणजे 29 किंवा 10 आमदार आणि या 29 आणि 10 मध्ये जे लहान असेल तेवढ्या लोकांचं तुम्हाला अनुमोदन पाहिजे. म्हणजे महाराष्ट्रात तुम्हाला 10 आमदारांचं अनुमोदन हवंय. आता एक प्रसिद्ध खटला झाला होता अमोला चांद वर्सेस रघुवीर सिंग 1968च्या. या खटल्यात सुप्रीम कोर्टद्वारे असा निर्णय देण्यात आलाय की एकच व्यक्ती दोघांसाठी सुद्धा अनुमोदन देऊ शकतं. म्हणजे काय रे,
एखाद्या आमदारांनी मला पण अनुमोदन दिलं, माझ्या मित्राला पण दिलं, बऱ्याच जणांना सगळ्यांना त्यांनी अनुमोदन दिलं तरी काय अडचण येत नाही. प्लस मी समजा राज्यसभेच्या खासदारकीला उभा आहे आणि मी आमदार आहे, तर मी स्वतःला सुद्धा अनुमोदन देऊ शकतो. बघा इथं, तसेच तो स्वतःसाठी सुद्धा अनुमोदन देऊ शकतो. तर हे झालं अनुमोदन बाबतीत. अनुमोदन म्हणजे काय की बाबा मी याला ओळखतो आणि हा राज्यसभेचा सदस्य जिंकू शकतो आणि किंवा उभं राहण्यास हा पात्र आहे असं मला वाटतं, म्हणजे अनुमोदन देणं. पुढे कुलदीप नायर विरुद्ध भारतीय संघराज्य आणि इतर 2006चा खटला आहे. या खटल्याद्वारे सुप्रीम कोर्टद्वारे निर्णय देण्यात आला की 10व्या परिशिष्टातील पक्षांतर बंदी कायदा हा राज्यसभेच्या निवडणुकीला लागू नाहीये. म्हणजे मी तुम्हाला सांगितलं होतं बा, मर्यादित खुली मतपेटी म्हणजे मतदान व्यवस्था आहे. मग या अंतर्गत तुम्हाला काय करावं लागतं की तुम्ही ज्याला मतदान द्यायला जाता त्याला फक्त त्या पक्षाचा जो अधिकृत व्यक्ती असतो त्याला फक्त दाखवायला लागतं की बाबा मी या सदस्याला या प्रेफरन्सनुसार दिले. पण जर तुम्ही पक्षाच्या ऑफिशियल स्टान्सच्या विरुद्ध जर तुम्ही दुसरं कुठल्याही व्यक्तीला मतदान केलं तर याचा परिणाम काय होतो, म्हणजे तुमच्यावर पक्षांतर बंदी कायदा लागू होऊ शकत नाही. हा, त्याच्यानंतर पक्ष त्यांच्या वैयक्तिक पातळीवर जर तुमच्या विरोधात कुठला निर्णय घेतला तर ती गोष्ट सेकंडरी आहे. परंतु ऑफिशियल जो आपला पक्षांतर बंदी कायदा आहे 1985चा, त्याच्या अंतर्गत तुमची आमदारकी किंवा खासदारकी संसद किंवा राज्य विधिमंडळ तरी किमान रद्द करू शकत नाही. ठीक आहे, तर हे सर्व होतं आपल्या राज्यसभा निवडणुकांसंदर्भात. तुम्हाला या व्हिडिओतल्या गोष्टी कळाल्या असतील असं मी गृहीत धरतो. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक, शेअर आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.